अचानक घरातला गॅस संपला की आपण जेवायला बाहेर जातो आणि ती वेळ मारून नेतो. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की अनेकांच्या घरातही गॅस नाहीये आणि बाहेर हॉटेलवाल्यांकडे सुद्धा गॅस नाहीये. त्यामुळे चमचमीत जेवणाचे सगळ्यांचेच वांदे झालेत. काहींचे तर वडापावचेही वांदे झालेत असं आपण मजेशीरपणे म्हणू देखील शकतो. सध्या स्टॉक आहे म्हणून काही ठिकाणी सगळं सुरळीत दिसून येत आहे, पण तो गॅसचा स्टॉक आणखीन किती दिवस पुरेल हा मोठा प्रश्न सर्वांसमोर आहे. अशात जर युद्ध सुरूच राहिलं तर ना घरात ना हॉटेलात जेवणाचे सगळीकडेच वांदे होतील. अगदीच काही जेवण बनवता येणार नाही अशी परिस्थिती उद्भवणार नाही, पण काही प्रमाणात समस्या सगळीकडे निर्माण होऊ शकते हे मात्र नक्की. आता भारतात ही परिस्थिती का निर्माण झाली आहे ते पाहूयात. भारताच्या सीमेपासून साधारण 2,500 किलोमीटरवर हे युद्ध सुरू आहे. भारताचे संबंध चांगले असलेले तिन्ही देश अमेरिका, इस्रायल आणि इराण हे या युद्धात सहभागी आहेत. त्यामुळे आयात निर्यातीपासून ते उद्योगधंद्यांवर परिणाम देखील दिसून येतो. तसाच परिणाम LPG गॅसवर सुद्धा भारतामध्ये होताना दिसतोय आणि त्यामुळेच रांगा लागलेल्या भारतात पाहायला मिळतात. LPG गॅस म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, जो स्वयंपाक करण्यासाठी आणि इंधन म्हणूनही वापरला जातो. एकूण LPG गॅसपैकी 60% गॅस हा नैसर्गिक वायू प्रक्रियेतून, तर 40% गॅस हा कच्चं तेल म्हणजे क्रूड ऑइलच्या माध्यमातून, त्या शुद्धीकरणातून मिळतो. याच कच्च्या तेलापासून पुढे पेट्रोल, डिझेल, विमानाचं इंधन असे वेगवेगळे घटक देखील काढले जातात. अगदी डांबर आणि वॅसलिन सारखे घटक सुद्धा यातूनच मिळतात. या गॅसचं भारतातलं उत्पादन हे 30% आसपास आहे, तर 60 ते 70% LPG गॅस हा भारताला आयात करावा लागतो आणि यापैकी बहुतांश पुरवठा हा आखाती देश असलेल्या सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, कुवेत या देशांकडून होतो. या देशातून हा गॅस मोठ्या टँकरमध्ये साठवून जहाजामार्गे भारतात आणला जातो. नंतर तो भारतात मोठ्या टाक्यांमध्ये साठवून ग्राहकांपर्यंत पाईपलाईनने किंवा सिलेंडरच्या माध्यमातून पोहोचवला देखील जातो. LPG गॅस किंवा कच्चं तेल घेऊन भारतात येणाऱ्या 80 ते 90% जहाजांना हार्मुझ समुद्रधुनी मार्गे यावं लागतं. आणि सध्या याच भागात युद्धाचा तणाव वाढलेला आहे. जहाजाची वाहतूक कमी झालेली आहे. या जलमार्गाच्या एका बाजूला इराण आहे, तर दुसऱ्या बाजूला कुवेत, बहरीन, कतार, सौदी अरेबिया, UAE हे देश. याच ठिकाणावरून इराण हे आखाती देशातील अमेरिकेच्या तळांवर हल्ला करतोय. इराणने या जलमार्गावर वाहतूक होऊ देणार नाही असा इशारा देखील दिला. त्यामुळे हा भाग तसा संवेदनशील आता बनलेला आहे. अमेरिकेने याच पाण्यात इराणची काही जहाजं देखील उडवल्याचं बोललं जात आहे. ट्रम्प यांनी असंही म्हटलंय की हॉर्मुझ स्ट्रेट सुरक्षित आहे, म्हणजे जी सामुद्रधुनी आहे ती सुरक्षित आहे. तिथे आमचे असंख्य युद्धनौका तैनात करण्यात आलेल्या आहेत असं देखील त्यांनी म्हटलं. मात्र असं असलं तरी या भागातून येणारी जलवाहतूक ठप्प झाली आहे आणि त्याचाच परिणाम हा आखाती देशातून येणाऱ्या LPG गॅससह इतर गोष्टींवर होतोय. काही ऑइल रिफायनरींना सुद्धा लक्ष केलं जाऊ शकतं. या कारणामुळे इंधनावर देखील परिणाम झालेला दिसून येतो. त्यामुळे जोपर्यंत युद्ध सुरू राहील तोपर्यंत तरी भारताकडे येणाऱ्या LPG गॅसचा पुरवठा यावर परिणाम होणार आहे. त्यावर उपाय म्हणून देशातील रिफायनऱ्यांना LPG उत्पादन वाढवण्याचे निर्देश देण्यात आलेत. तसेच पर्यायी आयात स्रोत शोधण्याचे देखील प्रयत्न आता केले जातात. त्यामुळे रशियातून येणारं क्रूड ऑइल किंवा व्हेनेझुएलाहून येणारं क्रूड ऑइल यावर प्रक्रिया करून जास्तीत जास्त LPG गॅसचं उत्पादन करणं हे या रिफायनरींना आता करावं लागणार आहे. याशिवाय सरकारने LPG साठा व्यवस्थापन आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यावर देखील भर दिलेला दिसून येतोय, जेणेकरून घरगुती ग्राहकांना गॅसची कमतरता जाणवू नये. मात्र भारतात होणारं LPG गॅसचं उत्पादन हे पुरेसे नसल्याने त्याचा परिणाम थेट लोकांवर होणार आहे. भारतात 20च्या आसपास ऑइल रिफायनरी आहेत. त्यात रिलायन्स, जगातील सगळ्यात मोठी मानली जाणारी जामनगर रिफायनरी सुद्धा भारतात आहे. याच रिफायनरीवर भारतात LPG पुरवठ्याची मोठी जबाबदारी आता आलेली दिसून येते. भारतामध्ये LPG वितरणाचं काम प्रमुख 3 कंपन्या ज्या सरकारी आहेत त्यामध्ये इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या करत असतात. या कंपन्याच्या एजन्सी बाहेर भारतात सगळीकडेच रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. हॉटेल्स बंद होत आहेत, साठा कमी होत आहे. अशात लवकरात लवकर या युद्धाला पूर्णविराम लागणं आणि गॅस किंवा कच्चं तेल याची जलवाहतूक पूर्ववत होणं भारतासाठी तरी आवश्यक मानलं जात आहे. आणि एकूणच ही जी काही परिस्थिती इराण, इस्रायल आणि अमेरिकेमुळे निर्माण झाली आहे त्याचा भारतावर परिणाम व्हायला सुरुवात झाली. सगळ्यात मोठा परिणाम आता प्रत्येक घरात दिसून येतोय तो म्हणजे LPG गॅस सिलेंडरच्या माध्यमातून. आणि हेच समीकरण
जर आगामी काळात असंच राहिलं, युद्धाची परिस्थिती अशीच राहिली तर मात्र भारतात प्रत्येक घरात संकट ओढावू शकतं, हे मात्र नक्की. एकूणच हे युद्ध सुरू आहे त्याविषयी आणि जो सिलेंडरचा तुटवडा भारतात दिसून येतोय याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.